नमस्कार. तर आज आपण चलन हा टॉपिक म्हणजेच प्रोपोर्शनल हा टॉपिक पाहणार आहोत. तर बघा, एकदम IMP आहे, कोणत्याही परीक्षेसाठी हा लागणारा टॉपिक आहे. तर प्रोपोर्शन म्हणजे काय, तर दोन राशीतील संबंधाला काय म्हणतात, चलन म्हणजेच प्रोपोर्शन असे म्हणतात. आता प्रोपोर्शनचे दोन प्रकार आहेत. समचलन म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि व्यस्त चलन म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आता समचलन आपण पहिल्यांदा पाहूया. एक राशी वाढली असता दुसरी राशी काय होते, वाढते, व एक राशी कमी केली तर दुसरी पण कमी होते. म्हणजे डायरेक्टली अशा प्रकारे एकाच दिशेने काय होत असते, होणाऱ्या बदलास समचलन असे म्हणतात. आता बघा, आपण एक्झाम्पल जर घेतलं तर बघा, सफरचंदाची संख्या आणि सफरचंदाची किंमत बघा. जर सफरचंदाची संख्या x मानली आणि सफरचंदाची किंमत y मानली तर काय आहे बघा, x म्हणजे किंमत संख्या आहे, तर 12 असताना किंमत किती आहे, 120 आहे. 6 असताना 60 आहे, 2 असताना 20 आहे आणि 24 असताना 240 आहे. म्हणजे सफरचंदाची संख्या कमी असेल तर सफरचंदाची किंमत पण कमी, आणि सफरचंदाची संख्या जास्त असेल, 24 असेल, तर सफरचंदाची किंमत पण सगळ्यात जास्त. म्हणजे हे प्रपोर्शन कसले आहे, चलनाचं समचलन आहे, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शन आहे. तर एक्झाम्पल बघा, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असेल तर हे प्रोपोर्शनचं चिन्ह जाऊन प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के घेतला जातो, आणि ह्यांच्यामध्ये काय असतं, के वाय म्हणजे प्रोडक्ट असतो. एक्स इज इक्वल टू के वाय. हे झालं प्रोपोर्शनॅलिटीचं, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं काय झालं, सूत्र झालं, एक्स इज इक्वल टू के वाय. तर अशा पद्धतीनं समचलन असतं. त्याचं एखादं एक्झाम्पल बघूया बघा. वाय हे एक्सची समचलनात आहे. म्हणजेच काय, जेव्हा एक्स बरोबर 18 आहे तेव्हा वाय बरोबर किती आहे, 15 आहे. आणि तर एक्स 4.5 असताना वाय बरोबर किती, तर वाय इज इक्वल टू 2.5 असताना एक्स बरोबर किती, अशा पद्धतीने विचारलं असेल तर हे काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शन आहे. वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे. वाय इज इक्वल टू के हा स्थिरांक घेतला, के एक्सच्या किमती वायच्या किमती घातल्या. वायची किंमत आहे 15. त्यांनी सांगितले वाय हे एक्सशी समचलनात आहे, त्यामुळे वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स घेतलेला आहे. वायची किंमत 15 आहे, के हा काढायचा आहे. तर के किती आला आहे बघा, एक्सची किंमत 18 घातलेली आहे. जेव्हा एक्स इज इक्वल टू 18 असं आहे म्हणल्यानंतर मग काय होणार, के इकडं घेतलेला आहे आणि प्रोडक्टमधला 18 आहे, 15ला काय झालं, डिवाईड झालं. के इज इक्वल टू भागालवला 3 5 15, 3 संग 18, 5/6 हे उत्तर केचं आलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं काय करायचं आहे, एक्स इज इक्वल टू 4.5 आणि के इज इक्वल टू किती आहे, 5/6 आलेला आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. त्यावेळेला आपल्याला वायची किंमत काढायची आहे. तर किंमत ठेवून घेतली, केची किंमत एक्सची किंमत 4.5 पहिल्यांदा ठेवली, केची किंमत 5/6 ठेवली. तर काय झालं, वाय इज इक्वल टू भागालवला 4 इंटू गुणाकार केला, काय केलं, 5 5 5 25 आणि 5 चोक 20 आणि हातच्याचे 2 किती झाले, 5 5 25, हातच्याले 2, 5 चोक 20, 21 22. अशा पद्धतीनं वाय इज इक्वल टू काय आलं, परत 7.5 आल्यानंतर काय केलं, 6नं काय केलं, भाग आलवला, 3.75 हे उत्तर आलेलं आहे. तर नंतर अजून काय केलेलं आहे, वाय इज इक्वल टू आपल्याला किती सांगितलेलं, 2.5 असताना तर एक्स इज इक्वल टू किती, अशा पद्धतीनं आपण एक्स इज इक्वल टू जशी किंमत काढली तशीच काय करायची, वाय इज इक्वल टू 2.5 दिले, एक्स इज इक्वल टू काढायचं आहे. त्याच समीकरणामध्ये काय, वाय इज इक्वल टू के एक्स या समीकरणामध्ये ह्या किमती घातल्यानंतर काय येणार आहे, उत्तर येणार आहे. तर बघा, वाय इज इक्वल टू के एक्स आहे, 2.5 किंमत आहे, केची किंमत 5/6 आहे, एक्स आहे. तर एक्स इज इक्वल टू काय केलेलं आहे, आता आपण बघा, 6 हे काय येणार आहे, 25ला गुणाकारात जाणार आहे आणि 5 हे भागाकारात येणार आहे. मग किती येणार, 25 सक्क 25 5 1600, 25 सक्क 150,
मग किती येणार 25 सक्क 150/5 म्हणजे मग काय येणार पॉईंटला पॉईंट जातो 15/5 येतं. मग 5 एके 5 5 त्रिक 15 म्हणजे x=3 येते. x= काय येते 3. अशा प्रकारे समचलनाचं आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे व्यस्त चलनाचं आपलं व्यस्त चलन म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. एक राशी वाढली असता काय होणार आहे, दुसरी राशी काय होते कमी होते आणि एक राशी कमी झाली असता दुसरी राशी वाढते म्हणजे इन्व्हर्स असतं म्हणजे अपोजिट असतं. त्या बदलास काय म्हणलं जातं, व्यस्त चलन म्हटलं जातं. आता बघा x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/y अशा पद्धतीनं व्यस्त चलनाचं इन्व्हर्सली प्रोपोर्शनलाचं समीकरण बनतं. मग काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट k घेतो, तो अंशात येतो k/y. मग xy= k अशा पद्धतीनं हे सूत्र प्रोपोर्शनॅलिटीचं बनतं. नंतर आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं सूत्र बनतं. एक्झाम्पल बघूया. y हे x अशी व्यस्त चलनात आहे. जेव्हा x=15 तेव्हा y=10, x=20 असताना y= किती. तर बघा आपण प्रोपोर्शनॅलिटी कुठला आहे, व्यस्त चलनात आहे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. x इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू y अशा पद्धतीनं 1/y लिहायचं आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनलला 1/y लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. yx=k हे सूत्र आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं. त्याच्या किमती घालायच्या आहेत. किमती घातल्यानंतर yx=k. y किती दिलेला आहे, त्यांनी 10 दिलेला आहे. x 20 दिलेला आहे. पहिल्यांदा काय दिलेलं आहे तर k काढून घ्यायचा आहे. मग k किती येणार, k आपला 150 येणार. y=15 दिलेला असताना k काय येणार आहे आपला, जेव्हा y=15 इथं दिलेलं आहे, y=15 असताना आपण k काढून घेतला 150. आणि जेव्हा x=20 आहे, y= काढायचा आहे, तेव्हा काय येणार आहे आपला, y. तर बघा y=k/x ठेवायचं आहे आणि y=kची किंमत 150 आहे, xची किंमत 20 आहे. तर आपण काय केला, शून्याला शून्य घालवला. बे एके बे, बे साती 14, राहतात 1 झाले 10 घेतले म्हणून पॉईंट दिला. 7×5 = 35 अशा बे पंचे 10 अशा पद्धतीने 7.5 15/2ला भाग घालवला का 7.5 येतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण y=7.5 ही किंमत काढली. म्हणजे प्रोपोर्शनल ही एकदम महत्त्वाचा टॉपिक आज आपण पाहिला. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, समचलन आणि व्यस्त चलन. त्याचं आपण सूत्र बघितलं. समचलनाचं सूत्र काय असणार आहे, समचलनला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं, डायरेक्टली प्रोपोर्शनलचं सूत्र काय आहे आपलं, x=ky. आणि दुसरा प्रकार आहे व्यस्त चलन म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं सूत्र आहे x × y k. अशा पद्धतीनं आपण आज प्रोपोर्शन हा टॉपिक पाहिला.